जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, लाडक्या बहिणींनो, बघा तुमच्या खात्यात फेब्रुवारीचे 1,500 रुपये आले का? लगेच चेक करा. चेक करून सांगा, कमेंट करा. कारण फेब्रुवारी महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता आज आत्ता ताबडतोब आत्तापासून वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. आज 27 मार्च 2026 तारीख आहे. येत्या 2 ते 3 दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये प्रत्येकी जमा होणार आहेत. याबाबतचा GR काही दिवसापूर्वीच निघालेला होता, त्याची माहिती आपण तुम्हाला दिली होती. आता त्याची वाटपाची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे. आजपासून 2 ते 3 दिवसात प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता 1,500 रुपये जमा होणार आहेत. आजपासून म्हणजे 27 मार्च, 28, 29, 30, 31 असं काय सोमवारपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या. याबाबतची अधिकृत माहिती आता महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यांनी घोषणा केलेली आहे. अंदाज नाही, ही फिक्स खरी माहिती आहे. दुसरी गोष्ट, आता ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केलेली नाही त्यांना काय संधी नाही आता. पण ज्या लाडक्या बहिणींची EKYC चुकलेली आहे त्यांना 31 मार्चपर्यंत पुन्हा एडिट करून EKYC करण्याची संधी आहे. त्यांनी EKYC करून घ्यावी. म्हणजे हाताने पायावर धोंडा मारून घेऊ नका. तुम्ही जर EKYC करण्यासाठी टाळाटाळ केली, दिवसाची रात्र रक्ताचं पाणी करून तुम्ही EKYC करून घ्याच. रात्री 2-3 वाजता वेबसाईट चालती, EKYC करून घ्या. पुन्हा करेक्शन करून EKYC पूर्ण करा. आता पुढची गोष्ट, ज्या लाडक्या बहिणीने EKYC केलेली नाही त्या गेल्या ढिगात जमा, त्यांचे अर्ज ढिगात जमा, त्यांचे पैसे कायमचे बंद. त्या लाडक्या बहिणींना परत कधीही पैसे सुरू होणार नाहीत. कारण तुम्हाला EKYC करण्याची संधी देऊनही तुम्ही EKYC केली नाही असा त्याचा अर्थ आहे. तर तुम्ही चुकीची केली असते तर तुम्ही करण्याचा काहीतरी प्रयत्न केला असा त्याचा अर्थ झाला असता. मात्र तुम्ही काहीच केलेलं नाही. तुम्ही निवांत निश्चिंत बसला किंवा वेबसाईट चालली नाही, जे काय असेल ते, परंतु तुम्ही रात्री 2-3 वाजता करणं गरजेचं होतं. रात्रीची वेबसाईट चालती करणं गरजेचं होतं, परंतु तुम्ही तेही केलेलं नाही असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचे पैसे आता बंद झालेले आहेत कायमचे. त्या लाडक्या बहिणींना आता त्यांचे अर्ज ढिगात जमा झालेले, त्यांचं एकदम डिलीट सगळं. तर पुढचा हप्ता लवकरच मिळणार आहे. आता मार्चचा हप्ता कधी मिळणार? जवळजवळ एप्रिलमध्येच मिळणार असं वाटतं आहे. कारण आता फेब्रुवारीमधलाच मार्चमध्ये मिळाला आहे, मार्च एंडिंगमध्ये मिळाला आहे, असा विषय आहे. तर असो, तुम्हाला पैसे आले का चेक करा. टेक्स्ट मेसेज चेक करा. कसे चेक करायचे पैसे आले की नाही स्टेटस, त्यावरचा व्हिडिओ सकाळीच मी बनवलेला आहे. आपल्या ह्याच्या यूट्यूबवर ते शॉर्ट आहे, तो तुम्ही पहा. शिवाय तुम्ही तुमचं बँकेचं स्टेटस चेक करा. हिस्ट्रीमध्ये जाऊन चेक करा, बँकेत जाऊन चेक करा. ठीक आहे. आले का नाही तुम्हाला कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.